पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आज सकाळी रन फॉर युनिटी या राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं। या दौडीला ठाणेकर नागरिक, विद्यार्थी, पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। विविधतेत एकता हाच भारताचा खरा सौंदर्य संदेश असा उपक्रमातून संदेश देण्यात आला। या दौडीची सुरुवात शिवसमर्थ विद्यालय, गडकरी रंगायतन परिसरातून झाली। तलावपाळी, शिवाजी महाराज चौक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक मार्गे पुन्हा शिवसमर्थ विद्यालय इथे त्याची सांगता झाली। यावेळेला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, अँटी करप्शनचे एसीपी शिवराज पाटील, एसीपी शेखर बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। दरम्यान या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं, ज्यामध्ये पुरातन काळातील आणि आधुनिक पिस्तूल, 5.56 mm इन्सास रायफल, AK-47 रायफल इत्यादी शस्त्रांचा प्रदर्शनात समावेश होता। या शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। आयुक्त आशुतोष डुमरे म्हणाले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकत्रीकरण घडवून देशाला स्थैर्य दिलं। प्रगतीसाठी कायदा, सुव्यवस्था आणि शांतता आवश्यक असते आणि पटेल यांच्या विचारातून आपल्याला त्यांची दिशा मिळते। या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली। ठाणे पोलीस आयुक्तालयानं आयोजित या एकता दौडीद्वारे देशातील ऐक्य, शांतता आणि प्रगतीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज ठाणे शहरामध्ये आम्ही एकता दौड ही आयोजित केली आहे। सकाळी 7:30 वाजता म्हणजे आता लगेचच ही एकता दौड सुरू होईल। वल्लभभाई पटेल यांनी फार मोठं कार्य देशाकरता केलं आहे, देशाच्या एकतेकरता, अखंडतेकरता, आणि त्याच्यामुळेच आम्ही तमाम सगळ्या नागरिकांना आवाहन केलं होतं की आपण याच्यामध्ये सामील व्हा। ही एकता दौड जी आहे ती एकतेसाठी आहे, एकात्मतेसाठी आहे, अखंडतेसाठी आहे, विकासासाठी आहे। ही एकता दौड जी आहे, या एकता दौडीमुळेच समाजाचं आणि देशाची प्रगती जी आहे ती होणार आहे। आणि त्यामुळे या एकता दौडीच्या माध्यमातून हा एक संदेश आहे की देशाची अखंडता आणि एकता ठेवण्याकरता एक राष्ट्रभक्तीची ही दौड आपण करूया आणि सर्वांना एकतेने या देशाच्या विकासामध्ये सहभागी करून घेऊया।